मंत्रगाथा आहे, त्याचंच असणारं मंदिर आहे आणि त्याच्याच मंदिराच्या असणाऱ्या या पुरांगणामध्ये या संपूर्ण असणाऱ्या मौजे मुक्कामी सुप्पी गावामधील असणाऱ्या सद्भक्तांनी हा जो असणारा भगवंताच्या नामचिंतनाचा योग घडून आणला, त्याबद्दल सर्वप्रथम असणाऱ्या संपूर्ण गावकरी मंडळीचं असणारं करावं तेवढं असणारं धन्यवाद, त्यांना द्यावे तेवढे अशा प्रकारचे असणारे भगवान प्रभू रामचंद्राचे आशीर्वाद हे फार कमी आहेत. पण भगवान परमात्मा, मी एवढं सांगेल, भगवान परमात्मा अशीच सद्बुद्धी या असणाऱ्या राम भक्तांना देव आणि या भगवंताची अशी सेवा असणाऱ्या प्रतिवर्षी या वर्षाप्रमाणे असणारा घडून घेऊ अशी या ठिकाणी असणारे पहिल्या प्रथम जसं प्रस्तावना कीर्तनकार सांगत असतात, प्रवचनकार थोडक्यात असणारा अल्पशा शब्दामध्ये परिचय देत असतात, त्या पद्धतीनं एक रामायणामध्ये ही कोणती पद्धत नाही बरं का. पण ही पद्धत नसताना सुद्धा तुम्हाला श्रोते मायबापांच्या पुढे त्या ठिकाणी असणारा मी एका शब्दामध्ये थोडक्यामध्ये असणारा थोडक्यात परिचय देतो आणि ह्या परिचयाच्या नंतर असणारं मूळ कथेकडे वळूया. कारण भगवंताच्या दोन महान सद्भक्तांची कथा आपण ऐकत आहात. जे राज्य ऋषी भरतानं नंदीग्राम नावाच्या परिसरामध्ये भक्ती कशी केली, भक्तीमध्ये काय काय त्या ठिकाणी असणारा बदल घडून सृष्टीतला दाखवला, ह्या सगळा विषय आपण ऐकलाय. पण दोन भक्त एका ठिकाणी आल्याच्या नंतर दोन भक्तामधला जो मतभेदपणा होता, त्या मतभेदपणाचा असणारा विषय माबाप या ठिकाणी असणारा चालू आहे. राज्य ऋषी भरत त्या ठिकाणी असणारा हनुमंतरायाला असणारा मामानं सांगितले, प्रश्न केले. किती प्रश्न केले? 17 प्रश्न केले. तू कोण, कुठलचा, इथं येण्याचं कारण, शेपटीमध्ये पर्वत आणण्याचं कारण, असे अनेक प्रश्न असणारे भरजीने केले. मारुती आणखीन आदरणीय आपल्या गंगाखेड असणारं परिसरातलं असणारं भूषण या ठिकाणी असणारं आलेले आहेत, म्हणून आता त्यांच्या पुढे जास्त काही सांगायचं नाही. असू द्या, अशा या सुंदर विषयामध्ये त्या ठिकाणी असणारं काय केलेलं आहे, त्यांचे असणारे प्रश्नाचं निरसन करीत असताना मारुतीराय बोलू लागले, भगवंता, कारण मनामधला जो भ्रम आहे, जी भावना आहे ती असणारे ज्या रामाला त्या भरतजीला पाहिले त्याला राम समजून असणारं मारुतीराय त्या ठिकाणी बोलायला लागलेत. देवा, किती नेणते पण घेशी म्हणले, जगाला ठकवतोस पण माझ्यापाशी या गोष्टी चालणार नाहीत. कारण ज्यानं ओळखीला हरी धन्य तो संसारी, मोक्ष त्याची घरी सिद्धी सहित, असे बरेच प्रमाण आहेत, जास्त प्रमाण देत नाही. पुढे चालतो, वेळ झाली, बोला पुढे महाराज. जे जे पहावे आणि घाले तो ते उघडे नागवे नागवे हलहलीत गेले हिंडविले दिगंती. कारण जे काही असणारे देवा तुम्हाला पाहण्यासाठी आलेत, आलेल्या पाहण्यासाठी लोकांची असणारी भगवान परमात्मा परीक्षा घेत असतो. गावबाऱ्यांचं म्हणणं आहे, मारुतीराय असणारं भरतजीला बोलू लागले, जे जे असणारे तुम्हाला पाहण्यासाठी आले, पाहण्यासाठी येणाराची अशी अवस्था केली मायबाप, आम्ही सकाळी 9 वाजता पूर्ण सोडली, यायला आम्हाला इथं 1-1:30 वाजला. समजा गंगाखेडपर्यंत वेळेवर आलो मी, आदिलाबाद परळी गाडीनं गंगाखेडपर्यंत आलो. पण तिथून आल्याच्या नंतर वाहनच येणं, बोर्ड्याचा ऑटोवाला होता, त्याला म्हणलं बाबा चल एखाद्या माणसाचे पैसे देतो. ते म्हणला नाही 12 माणसं झाल्याशिवाय निघतच नाही. चांगलं क्षेत्र आहे म्हणलं, बाबा तुमच्या परिसरामध्ये पहिल्यांदा चालू, म्हणलं माझ्याकडे बी ऑटो आहे, म्हणलं मी चालवतो. पण जर कोणी शक्तीला जात असेल, माझे हेच मित्र आलेले, आता हे पैकी नाही महाराज, आमचे भास्कर महाराज हे जर म्हणले असले, सुद्धा म्हणले असले, तर माझं स्वतःचं वाहन घेऊन इतरो कावलो असतो. लई काय आम्हाला चार्ज लागला नसता स्वतःचं वाहन आणायला. पण एवढं असू द्या, या योगामध्ये त्या ठिकाणी असणारं मारुतीराय बोलू लागले, भगवंता, जे तुला पाहायला गेले ना, त्या पाहणाऱ्याला जाणाऱ्याला तुम्ही असणारा जनावरानं फिरवलं, अशा प्रकारचं मारुतीरायचं म्हणणं. पण माझ्यापाशी ते चलत नाही म्हणू लागले, बोला. एकच अन्नावर जिले एक पाला खाऊ लागले, बरं एकी तर रस सेविले हो पाहू लागले तुझ लागी. काही एकाने त्या ठिकाणी असणारा अन्नाचा असणारा त्याग केला, काही एकानं असणारा त्या ठिकाणी काय केलं, अन्नाचा त्याग करून पाला खाऊ लागलं. बरं नाही देवा, याच्याही पुढे त्या ठिकाणी असणारे काही भ्रमिष्ट भावनेमध्ये झाल्याच्या नंतर आकाशाकडे पाहू लागले. कोणते? जे भक्ती मार्गाला लागलेले त्या लोकांची अशी तुम्ही देवा दशा केली. कारण भक्ती ही सोपी नाही मायबाप. तुकाराम महाराज म्हणले, भक्ती ते कठीण सुळावरील पोळी. भक्ती सोपी आहे का? नाही. मग भक्ती करत असताना ज्या यातना होत असतात, जे कष्ट होत असतात, ते कष्ट सहन करण्याची असणारी क्षमता असावी. पण ही क्षमता या लोकांमध्ये नव्हती. अशा या लोकांना देवा तुम्ही या ठिकाणी असणाऱ्या मोहामध्ये पाडलं, असं मारुतीरायचं म्हणणं. बोला पुढे. भार बरं एकी वळविले
शरीरा हो एकी शविती उदक मात्र बरं. ये कही निरही सांडले. अहो याच्यामध्ये त्या ठिकाणी असणारे मायबाप साधू झाल्याच्या नंतर साधूच्या अनेक त्या ठिकाणी असणारे उपाध्याय आहेत, तपस्यांचे असणारी काही उपाध्याय आहेत, काही नियम आहेत. या नियमामध्ये काही असणारे साधू काय आहेत, बांधीलमध्ये आहेत. जसं भगवान प्रभू रामचंद्राचा अवतार म्हणजे आपल्याला माहित आहे मर्यादी पुरुषोत्तम राम, ज्याच्या अवताराला त्या ठिकाणी असणाऱ्या जन्मल्याच्या अगोदर कोणा वाल्मिकाने असणाऱ्या महर्षी वाल्मिकाने असणाऱ्या काही मर्यादा घालून दिल्या देवाला. त्या मर्यादा ओलांडून असणाऱ्या भगवंताला वागता आलं नाही. पण तशा प्रकारच्या असणाऱ्या या परमार्थामध्ये काही लोकांनी असणाऱ्या जटा वाढवल्या, काही लोकांनी अन्नाचा त्याग केला, काहीने त्या ठिकाणी असणारा पाण्याचा सुद्धा देवा त्याग केला. अशा प्रकारची लोक नाही हा समाज हे तुमचे भक्तगण त्या ठिकाणी असणार बरं का तुमच्या पाठीमागे लागले. त्या लोकायला ओळखता आलं नाही, पण मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने ओळखतो असं मारुतराय बोलू लागले. एक झाले वलकलांबर एक जन्म झादन पर एक तरणाचे शेजार हा. एक सविस्तर नरकेशा. काही जणांना वल्कल परिधान केले, काही जणांना असणारं व्याघ्र चर्म त्या ठिकाणी असणारं परिधान केलं. सगळ्याला आपल्याला असणारं प्रमाण पाठेत. व्याघ्र चर्म, गजचर्म, व्याघ्रांबरण, कंठी शोभे, वासुकी हार अशा प्रकारचं असणारं शिवशंकर महादेवाचं वर्णन आहे. त्याच महादेवानं असणारं कोणाची, याच राम भगवंताची असणारी भक्ती केली मायबाप. ज्याची भक्ती केल्याच्या नंतर असणारं तुमच्याकडे म्हणतात नाही म्हणतात माहीत नाही, पण आमच्याकडे साखर म्हणतात. साखर म्हणत असताना सांगत असतात पिऊन हळहळ झाला शीतळ नीळकंठ बनला. या भगवंताच्या असणाऱ्या भक्तीमध्ये भगवंताचं नाम राम हे असणाऱ्या कंठामध्ये जेव्हा शिवशंकर महादेवानं घेतलं तेव्हा त्याचं विष त्या ठिकाणी असणारं हळहळ विषय शीतळ झालं. एवढी त्याची असणाऱ्या नाकात तुझ्या नामामध्ये असणारे ताकद आहे. म्हणून अशी अवस्था या भक्तांची देवा त्या ठिकाणी असणारं झाली असं मारुतींचं म्हणणं आहे. बोला पुढे. एक झाले जी बोडके बरंडी मुंडी भगवे सुडके हो. एकी वेढिले फडके एक बोलके अति चतुरा. काही जण त्या ठिकाणी असणारे बोडखे झाले म्हणजे त्याच्यामध्ये असणारे विभागणीचा भाग आहे. मघाच्या एका खंडामध्ये असणाऱ्या ओळीमध्ये काय सांगितलं, जटा वाढल्या. कौन असणाऱ्या जटा म्हणजे केस वाढवले. काहीने त्या ठिकाणी असणारं केसाचं असणारं मुंडन केलं. मुंडनाचाही समाज असणारा मायबाप माफी मागून मागतो. तुमच्या परिसरामध्ये आहे का नाही काही माहीत नाही, पण आमच्या माटेगावामध्ये आहे. मुंडन कोण करत असते, महानुभाव समाज. अशा पद्धतीने काही लोकांना ते पंथ असणारा स्वीकारला. ते पंथ स्वीकारल्याच्या नंतर त्यांनी तिकडे गेले. बरं काही जण असणारे बोलके झाले आमच्यासारखे, बोलायला लागल्याच्या नंतर जास्त त्या ठिकाणी असणारं बोलणारे. काही जणांना त्या ठिकाणी असणारं मौन नावाचं व्रत असणारं धारण केलं देवा. असं अनेक प्रकारचे अनेक बुद्धीचे अनेक तरंग क्षणोक्षणा महाराज म्हणले पालटे तिरंग. अशा या सद्भक्तांची अवस्था भगवंता तुझ्यासाठी झाली असं मारुतराय बोलू लागले. बोला पुढे. पहा तू तुझ लागी सर्वतान जिसची जगी आसोनिया त्यांचा सर्वांगी भरमन वेगी करविसी. कारण या सृष्टीमध्ये भगवान परमात्मा असणारा कुठं नाही हो. सगळ्यांना माहिती त्या ठिकाणी असणारा बरेचसे प्रमाण आहे. जळी स्थळी काष्टी भरला रीता ठाव कोठे नाही उरला. किंवा याच्याही पुढे असणारं ज्ञानेश्वरी वाचणाऱ्या भक्तांना विचारा. ज्ञानेश्वरीमध्ये महाराजांना ओळी टाकली, आधी मशकते धरोणी शेवटी ब्रह्माते करोणी माझी समस्त हे जाणोनी स्वरूप माझे. मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत जी सजीव सृष्टी आहे, या सजीव सृष्टीमधल्या प्रत्येक जीवात्म्यामध्ये असणारा भगवंताचा अंश आहे असं एक त्याच्यामधला पुरावा आहे. म्हणून देवा तुमच्या सारख्यांचं असणारी लीला ही या सगळ्या असणाऱ्या सृष्टीमध्ये तुमची भरलेली आहे. पण याच्यामध्ये असून सुद्धा तुम्ही आम्ही जो समाज आहोत मायबाप, तो समाज त्या ठिकाणी आपण आपल्या भ्रमामध्ये आहोत, आपण आपल्या मायेच्या मोहामध्ये आहोत. आपल्याला असणारा देव दिसतो का नाही. देव कुठं आहे, देव आपल्या असणाऱ्या आपल्या हृदयामध्ये आहे. हृदयामध्ये रामू आस्था सर्व सुखाचा रामू का भ्रांती माझी कामू विषयावरी माऊली म्हणले. या न्यायाप्रमाणे असणार बरं का. आपण भ्रमामध्ये आहोत म्हणून आपण विषयाच्या अधीन अडकलोत म्हणून आपल्याला असणाऱ्या अंतकरणातला देव दिसत नाही. वास्तविकता देव प्रत्येकाच्या असणाऱ्या अंतकरणामध्ये. मारुतीचं म्हणणं आलं देवा असा तू प्रत्येकाच्या अंतकरणात आहेत, पण लोकायला आपल्याला समजलं का नाही. आपल्याला देव आपल्या अंतकरणात आहे. मायबापाच्या असणाऱ्या शेळीमध्ये देव आहे,
पण आपण ओळखलं नाही देवाला. म्हणून असं भ्रमोरी असं असणारं समाजाला तुम्ही फिरवता देवा, असं मारुतीयांचं म्हणणं बोला. ते मदसी न चले मत हो. मी जाणत से समजता बरं. लपलासी जेथ तेथ ते समजत. मी समस्त सांगेन. मारुतीराय म्हणू लागले देवा, तुम्ही या सृष्टीमध्ये आहात, बरं असून सुद्धा तुम्ही जिथं जिथं असणारे लपलेले त्या ठिकाणी असणार बरं का. बाकी समाजाला सद्भक्तांना ओळखता आलं नाही, पण मी तुम्हाला ज्या अवतारामध्ये जिथे लपलात ना त्या प्रत्येकाच्या असणाऱ्या खुणा सांगतो. मारुतीराय बोलू लागले. पहात्या भेनेल पसी हा. बापुडा वेळाला विसी बरं बरं. शिखी प्राणी होण्या राहासी हो. हे कोणासी लक्षणा. अरे बापा देवा देवा, हे देवा भगवंता, तुम्ही पाहत असताना ज्या वेळेला असणारे लपता तेव्हा त्या ठिकाणी असणारे जे पाहणारे आहेत ना, पाहणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी असणारे काय करता, वेड लावता. कसं वेड लावता? कारण असं वेड लावता नामदेव महाराजांना सुंदर प्रमाण टाकलंय. भांबावली जण म्हणती माझे माझे आणि भार वाही ओजे वाहताती. आपल्या समाजाला या भक्तीच्या अनेक असणाऱ्या त्या ठिकाणी असणारा मार्ग अनेकदा असणाऱ्या समाजाने लावून दिलेत. मग कोणी म्हणताय, कारण पूर्वी अगोदरचे असणारं जर नियमावलीनं चालत गेलं तर मायबाप एका कालावधीमध्ये तप करायला लागायचं, एका कालावधीमध्ये यज्ञासारखं असणार करावं लागायचं. पण कलियुगामध्ये सगळ्या सोपं आहे. कलियुगा माझी करावे कीर्तन आणि जेने नारायण देईल भेटी. आता सगळ्यात सोपं असणारं नामचिंतन आहे. पण एवढे काही अगोदरचे असणारे तपश्चर्या लोकांना तप केल्या आणि जपी लोकांना असणारे जप केले असेल, राजा सार्वभौम लोकांना यज्ञ केले असतील, पण त्याही लोकांना असणारं तुम्ही लपून असणारं खरं स्वरूप त्या लोकांना ओळखता आलं नाही. देवा माझ्यापाशी चालणार नाही, असं मारुतीराय बोलू लागले. निर्धार माग काढिता वेळ न लगे जळी बुडता मत्स्यैसा तळपता लाज सर्वथा असेना. बरं याच्याही पुढे भगवंतानाच नाही हो त्या ठिकाणी असणार बरं का. प्रत्येकाला आपल्याला सुद्धा सांगितलंय लाज भय शंका दुराविलामान. देवा असे काही तुम्ही असणारे अवतार घेतले ज्या अवतारामधली तुम्हाला सुद्धा असणारी लाज वाटली नाही. कोणती? देवानं असणारा मत्स्य अवतार घेतला बरं काय. मत्स्य अवतार असणारा घेतला. मत्स्य अवतार घेतल्याच्या नंतर देव असणारे कशासाठी घेतला हे लांबलचक तुम्हाला सांगत बसत नाही, सगळ्याला ज्ञात गोष्ट आहे. म्हणून मत्स्य अवतार घेतल्याच्या नंतर असणारा देवानं हा अवतार घ्यावा का? नाही. पण तरीच देवा तुम्ही तो मत्स्य अवतार घेतला असं मारुतीरायांचं म्हणणं. बोला पुढे. रोखोनी धरिता येथा रूप अनिकची धरिता हात पाय पोटी घालून येथा पाठी करिता तिनी बरा. मत्स्य अवतार घेतला. मत्स्य अवतारामध्ये त्या ठिकाणी असणारं तुम्हाला शंखासुरासारख्याने असणारं ओळखल्याच्या नंतर परत दुसरा अवतार त्या ठिकाणी असणारा घेतला. दुसरा कोणता घेतला? कासवाचा अवतार घेतला मायबाप. बरं का, लक्ष असू द्या. भगवंताचे जे अवतार आहेत हे मत्स्य, कश्य, वराह आणि त्या ठिकाणी असणारं नरसिंह कृतयुगामधले अवतार आहेत मायबाप. बरं का, एवढं लक्षात असू द्या. अशा पद्धतीनं असणारा दुसरा कासवाचा अवतार घेतला. कासवाचा केव्हा घेतला? ज्या वेळेला देव दानवामध्ये असणारं समुद्र मंथन करण्याचं ठरलं